परभणी जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळत आहे। मागच्या महिनाभरापासून जिल्ह्याचं तापमान जे आहे ते 40°C पुढे गेलेलं आहे। काल तापमानाची नोंद जी आहे ती 45.02 एवढे अंश सेल्सिअस एवढे तापमानाची नोंद करण्यात आली होती, जे यंदाच्या मोसमातील सर्वोच्च तापमान आहे। आपण जर बघितलं या तापमानाचा फटका जो आहे तो सर्वसामान्य परभणीकरांना बसतोय। महत्त्वाचे रस्ते, चौक असतील, बाजारपेठा असतील, या बाजारपेठांमध्ये दिवसभर शुकशुकाट पाहायला मिळतोय। मी सध्या परभणीच्या मोठा मारुती ते उघडा महादेव या महत्त्वाच्या रस्त्यावर आहे आणि आपण जर बघितलं तर हे 3 रस्ते आहेत। या तीनही रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळतोय। जे काही नागरिक घराबाहेर पडताना दिसून येतात त्यांच्या चेहऱ्यावर रुमाल आहेत, डोक्यावर रुमाल आहेत, गॉगल आहेत, याशिवाय नागरिक घराच्या बाहेर पडत नाहीयेत। आणि महत्त्वाचं म्हणजे आजही तापमान 45°C एवढंच राहण्याची शक्यता आहे। काल जे तापमान वाढलं होतं त्या अनुषंगाने देशातील 15 उष्ण शहरांमध्ये परभणीचं नाव जे आहे ते नोंदवलं गेलं होतं, कारण तापमान जे आहे ते 45°C पुढे गेलं होतं आणि ही चिंतेची बाब परभणीकरांसाठी निश्चित आहे। होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनानं काळजी घेण्याचं आवाहन परभणीकरांना केलेलं आहे। मात्र आपण जर बघितलं तर ऊन कमी व्हायला तयार नाही आणि याचाच फटका सर्वसामान्य परभणीकरांना बसायला या ठिकाणी दिसून येतोय। त्यामुळे परभणीकरांनी काळजी घेणं गरजेचं बनलेलं आहे। कॅमेरा पर्सन व्यंकटेश पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।